जय शिवराय. चला आ जाओ. नमस्कार मंडळी. आज आपण एका भन्नाट ट्रेक आणि इतिहासाच्या प्रवासाला निघालो आहोत. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आमचा प्रवास सुरू होतोय. डेस्टिनेशन आहे लोणावळा आणि तिथून पुढे भाजे लेणी आणि विसापूर किल्ला. हे भाजे गावातून आपण फिरून इथे आलो तर हा फेमस भाजे धबधबा दिसेल तुम्हाला इथे. धबधब्याच्या जरा पुढे गेलात तुम्हाला ही छोटी दुकानं दिसतील आणि बाजूला तुम्हाला त्या शिड्या दिसतात, त्या भाजी लेण्यांकडे जातात आणि त्या लेण्यांच्याच मार्गे आपल्याला पुढे विसापूरचा किल्ला बघायला भेटेल. इथून पुढे सुरू होतो पायऱ्यांचा चढ. ऊन थोडा जास्त आहे त्यामुळे पाणी आणि एनर्जी टिकवणं खूप गरजेचं आहे, पण वर काय याची एक्साइटमेंट आपल्याला पुढे नेत राहते. आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत प्राचीन भाजा केव्ज येथे. सुमारे 2200 वर्षापूर्वी बनलेल्या या लेण्या म्हणजे आपल्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. ही बघा इथली शिल्पकला, घोडेस्वार, योद्धे आणि विविध आकृत्या. इतक्या वर्षापूर्वी दगडात कोरलेली ही कला आजही टिकून आहे. हेच खरं आपलं संस्कृतीचं सामर्थ्य. ही बौद्ध भिक्षूंनी तयार केलेली निवास आणि ध्यानाची ठिकाणं होती. आत येतात जाणवते ती शांतता, एकदम वेगळंच वातावरण. जरी पावसाळ्यात इथली मजा वेगळीच असते, तरी मार्च सारख्या उन्हाळ्यातही हा ट्रेक एकदम पीसफुल आणि क्राऊड फ्री अनुभव देतो. क्लिअर व्ह्यूज, शांत वातावरण आणि इतिहासाची साथ, परफेक्ट कॉम्बो. पण खरं सांगायचं तर या कोरड्या वातावरणातही सह्याद्रीची वेगळीच चाम आहे. इथला मुख्य आकर्षण म्हणजे चैत्यगृह. मोठ्या कमानी, प्राचीन वास्तुकला आणि मध्यभागी असलेला स्तूप. प्रत्येक कोरीव काम त्या काळातील जीवनशैलीची गोष्ट सांगते. इतिहास इथे फक्त वाचायचा नाही तर अनुभवायचा आहे. आता पुढचा टप्पा विसापूर किल्ला. चला तर मग, ट्रेक अजून बाकी आहे.